राज्य शासनाकडनं पुरवठा कमी असल्यामुळे शेतकऱ्यांची फार मोठी अडचण होत आहे। त्याच्यामुळे हा पुरवठा लवकरात लवकर राज्य शासनाने वाढवला पाहिजे, नाहीतर त्याचं मग शेवटी वाढीव दरामध्ये ब्लॅक मार्केटिंग सुद्धा याची पुढील काळामध्ये होण्याची शक्यता आहे। युरिया जो आहे, युरिया आपल्याला माहित आहे की मोठ्या प्रमाणात ज्या भागात धानाची शेती होते, आमच्या विदर्भात पाहिलं तर गडचिरोली, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, नागपूर जिल्ह्याचा काही भाग, या भागात धानाच्या पिकासाठी युरियाची आवश्यकता पडते। त्याचा सुद्धा मोठ्या प्रमाणात शॉर्टेज आहे। त्याच्यामुळे हा तुटवडा लवकरात लवकर राज्य शासनाने रासायनिक खताचा दूर केला पाहिजे। आणि त्याचबरोबर ज्या भरमसाठ किमती या सर्व रासायनिक खताच्या वाढल्या आहेत, जवळजवळ जे 14 जे रासायनिक मिश्र खत आहे त्याची जवळजवळ 300 रुपये त्याच्यामध्ये वाढ झाली आहे। तुमचं 16-10 मध्ये 250 रुपये झाली आहे। तुमच्या 10-26 मध्ये 200 रुपये वाढ झाली आहे। त्याच्यामुळे खत किमतीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे, कारण की शेतकरी अतिशय अडचणीत आहे। आणि या अडचणीच्या काळामध्ये जर त्यांची कर्जमाफी केली नाही, त्यांना रासायनिक खत उपलब्ध करून दिलं नाही, रासायनिक खताच्या किमती त्या निमित्तानं ज्या वाढलेल्या त्या कमी केल्या नाही, तर अजून शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत जाईल आणि मोठ्या प्रमाणात त्याच्यामुळे पुढील काळामध्ये आत्महत्या होऊ शकतात। याच्या बाबतीत राज्य शासनाने लवकरात लवकर पावलं उचलली पाहिजे। रासायनिक खताचा पुरवठा व्यवस्थित केला पाहिजे आणि रासायनिक खताच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे ती कमी केली पाहिजे।